तुम्हाला श्रीमद भगवद्गीतेचा 5वा अध्याय कर्मसन्यास योग याची विस्तारित कथा सांगणार आहे. श्रीमद भगवद्गीतेचा 5वा अध्याय कर्मसन्यास योग या नावाने ओळखला जातो. या अध्यायाची सुरुवात अर्जुन एका महत्त्वाच्या प्रश्नाने करतो आणि याच प्रश्नात या संपूर्ण अध्यायाचा गाभा दडलेला आहे. अर्जुनाचा प्रश्न. मागील अध्यायात श्रीकृष्णाने कर्मसन्यास आणि कर्मयोग या दोन्ही मार्गांचे महत्त्व सांगितले होते. त्यामुळे अर्जुन संभ्रमात पडतो आणि विचारतो, हे कृष्णा, तू कधी कर्माच्या संन्यासाची प्रशंसा करतोस आणि नंतर लगेच कर्मयोगाची प्रशंसा करतोस. या दोन्हीपैकी माझ्यासाठी अधिक कल्याणकारक आणि निश्चित मार्ग कोणता आहे ते मला स्पष्टपणे सांग. कर्मसन्यास योग आणि कर्मयोग यातील श्रेष्ठता. श्रीकृष्ण अर्जुनाच्या प्रश्नाचे उत्तर देताना स्पष्ट करतात की दोन्ही मार्ग संन्यास आणि कर्मयोग मोक्षाकडे नेतात, पण त्या दोघांमध्ये कर्मयोग निष्काम काम करणे श्रेष्ठ आहे. कर्मयोग श्रेष्ठ का? कारण कर्मसन्यास हा साध्य करणे कठीण आहे. कर्माचा बाह्य त्याग न करताही जो व्यक्ती फळाची इच्छा न ठेवता आपले कर्तव्य करतो तो संन्यासीच आहे. जो कर्मयोगी आहे तो आत्मतत्वात रममान असतो आणि कर्मे करत असतानाही तो कर्मांनी लिप्त होत नाही. तो मी काही करत नाही या भावनेने कर्म करतो. शिकवण. खरा संन्यास म्हणजे फक्त कर्माचा त्याग करणे नव्हे, तर कर्माच्या फळांच्या आसक्तीचा त्याग करणे होय. कर्मयोग हा संन्यासापेक्षा अधिक सहज आणि त्वरित मोक्ष देणारा आहे. कर्मयोगी आणि संन्यासी यांचे समान स्वरूप. श्रीकृष्ण स्पष्ट करतात की जो कर्मयोगी आहे तो ज्ञानी संन्यासीच आहे. त्याच्या कृतीत फरक असला तरी त्याच्या अंतःकरणात फरक नसतो. उदासीनता आणि अलिप्तता. कर्मयोगी व्यक्ती पाहणे, ऐकणे, स्पर्श करणे, वास घेणे, चालणे, झोपणे, बोलणे इत्यादी सर्व क्रिया करत असतानाही स्वतःला त्या क्रियांची कर्ता मानत नाही. तो असा विचार करतो की इंद्रिय आपापल्या विषयात काम करत आहेत आणि मी केवळ साक्षी आहे. कमळाचे पान पाण्यामध्ये असूनही पाण्याने लिप्त होत नाही. त्याचप्रमाणे जो मनुष्य आसक्ती सोडून आणि ईश्वरासाठी कर्म करतो त्याला पाप स्पर्श करत नाही. शिकवण. कर्मयोगात व्यक्ती कर्तव्य कर्म करते, पण त्याचे फळ परमेश्वराला अर्पण करते. त्यामुळे त्याला शाश्वत शांती प्राप्ती होते. फळाची इच्छा ठेवणारा मनुष्य मात्र आसक्तीमुळे बद्ध होतो. ज्ञानप्राप्तीनंतरचे जीवन. आत्मज्ञान प्राप्त झालेला पुरुष आपल्या शरीराच्या नगरीत आनंदाने राहतो. अकर्तेपणाची भावना. ज्ञान झाल्यावरती मनुष्य सर्व कर्माचे कर्तृत्व आणि कर्माचे फळ या दोन्ही गोष्टी स्वतःकडे घेत नाही, कारण तो जाणतो की सृष्टीतील सर्व कामे प्रकृतीच्या गुणांद्वारे आपोआप घडत आहेत. समान दृष्टी. ज्ञानी व्यक्ती ब्राह्मण, चांडाळ, गाय, हत्ती आणि कुत्रा या सर्वांकडे समान दृष्टीने पाहतो, कारण या सर्व देहांमध्ये त्याला एकच आत्मतत्व दिसते. शिकवण. ज्यांचे मन या समतत्वात स्थिर झाले आहे त्याने या जगातच संसारावर विजय मिळवला आहे. ज्ञानी व्यक्ती द्वंद्व आणि आसक्तीच्या पलीकडे जातो. अंतिम शांती आणि मोक्षाचा मार्ग. अध्याय संपवताना श्रीकृष्ण अंतिम शांती आणि मोक्षाची स्थिती स्पष्ट करतात. बाह्य सुखांचा त्याग. जो मनुष्य बाहेरील विषयांत इंद्रिय सुखांमध्ये आसक्त नसतो त्याला आत्म्यात शाश्वत सुख मिळते. इंद्रियाच्या स्पर्शाने उत्पन्न होणारे सुख दुःख हे क्षणभंगूर असते, म्हणून बुद्धिमान मनुष्य त्यात रमत नाही. क्रोध आणि कामनेवर विजय. जो मनुष्य या देहाचा त्याग करण्यापूर्वीच काम, वासना आणि क्रोध यांचा वेग सहन करतो आणि त्यावर विजय मिळवतो तोच योगी आणि सुखी आहे. ब्रह्मनिर्वाण मोक्ष. ज्याचे सर्व पाप नष्ट झाले आहे, ज्याच्या शंका दूर झाल्या आहेत आणि जो सर्व प्राण्यांच्या कल्याणामध्ये रमलेला आहे त्याला मोक्ष प्राप्त होतो. अध्याय 5 चा निष्कर्ष. श्रीकृष्ण शेवटी सांगतात की जो मनुष्य मला
परमेश्वराला सर्व यज्ञांचा आणि तपस्यांचा भोग घेणारा भोक्ता, सर्व लोकांचा महान ईश्वर आणि सर्व जीवांचा हितकर्ता म्हणून जाणतो, त्याला परमशांती प्राप्त होते. या अध्यायात श्रीकृष्णाने स्पष्ट केले आहे की कर्मयोग हा संन्यास योगापेक्षा व्यवहार्य आणि सोपा मार्ग आहे, ज्यामुळे मनुष्य बाह्यतः कर्म करत राहतो